प्रिया, तर मला सांग आपल्या शाळेचं काम कुठवर आलंय? अनुष्का इंटरेस्टेड आहे, पण माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. ती चांगलं करेल मुलगी, मला आवडली आहे ती. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. ये ना बस. या सकाळी सकाळी इथे अनुष्का, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. प्रियाचा मला रात्री फोन आला, सो मग मी आले. प्रियाचा? हो, मीच बोलवलंय तिला. ॲक्च्युली आमची जी रूम आहे ना, च्या आधी फक्त प्रीतम सरांची रूम होती. माझं म्हणणं असं होतं की त्यात थोडेसे इंटिरियर बदल करून आणावेत. म्हणजे भिंतींचे कलर्स आणि ओव्हरऑल लाईट्स वगैरे थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन करावं असं म्हणते मी. नाही, पण आता जशी आहे त्यात काय प्रॉब्लेम आहे? ओके आहे ना सगळं? प्रीतम सर, आधी तुम्ही एकटे होता, बॅचलर होता. आता तुमच्या रूम मध्ये एक स्त्री आहे. माणसं आणि सिच्युएशन्स बदलले की गोष्टीही बदलतात. सो आता ती रूम प्रिया मॅमची सुद्धा आहे, तर त्यांना त्यांचा कम्फर्ट बघावाच लागेल, राईट? नाही, सगळं बरोबर आहे. प्रीतम, मला वाटतं अनुष्का म्हणते ते बरोबर आहे. होऊ दे ना प्रियाच्या मनासारखं. ओके. टू बी व्हेरी फ्रँक अहिल्या मॅडम, याच निमित्ताने आपल्याला अनुष्काच्या कामाची पद्धत, तिची क्वालिटी पण कळेल. मग आपण तिला स्कूलचा प्रोजेक्ट देण्याचा निर्णय पक्का करू शकतो. ओके, मी काही शेड्स तुमच्यासाठी सिलेक्ट केल्यात. मी मोस्टली अर्दी आणि पेस्टल शेड्स सिलेक्ट केल्यात. हा रस्टी ऑरेंज आहे आणि हा पेस्टल पिंक आहे. नाईस. हा म्हणजे हे आणि हे मला बेटर वाटतं. यू लाईक इट? वाव, किती ब्युटिफुल शेड्स आहेत. आय रिअली लाईक द कलर पॅलेट. अनुष्का, तू तर एकदमच फास्ट आहेस. मी आत्ताच अहिल्या मॅडमला सांगत होते की आधी तुझं काम बघूया मग ठरवूया. पण तुझी इतकी तयारी आणि एवढे छान चॉईसेस बघून मला तर असं वाटतंय की अहिल्या मॅडम आपल्या स्कूलच्या प्रोजेक्टसाठी अनुष्काच परफेक्ट आहे. बेस्ट आहे. अनुष्का, तुला तर माहितीच आहे की आम्हाला ती शाळा इको फ्रेंडली करायची आणि म्हणून तुझ्या एक्सपर्टीजची गरज पडली. आणि मला असं वाटतं की आता आमचं एकमत झालंय की दिस वर्क. सो तुम्ही एक काम करा, मला तुमच्या स्कूल प्रोजेक्टच्या ब्लूप्रिंट्स द्या. मी थोडा अभ्यास करते त्याच्यावरती आणि मग नेक्स्ट मीटिंगला लेट्स सी काय होतं आणि काय नाही ते. ब्लू प्रिंट्स आय थिंक ऑफिसमध्ये आहेत ना? पण प्रिया आणि प्रीतम आज बाहेर चालले आहेत आणि मला पण फॅक्टरी व्हिजिटला जायचं आहे. तर आज ब्लू प्रिंट्स शक्य नाही होणार मला असं वाटतं. अहिल्या मॅडम, आदित्य सर आहेत ना ऑफिसमध्ये? हो. ग्रेट, मी त्याच रस्त्याने चालली आहे. सो मी जाता जाता ऑफिसमधून पिक करते आणि आय विल वर्क ऑन दॅट. परफेक्ट. बाकी तुम्हाला कोणत्या शीट्स पिक करायच्यात मला सांगा आणि लेट्स वर्क ऑन दॅट. ओके? नक्की. येस. नो, आय हॅव आदित्य सर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज दिवसेंदिवस यशाचं नवीन शिखर गाठते. याचं श्रेय Thank you. कुणाला द्या? ॲक्च्युली आमच्या लाखो कामगारांची मेहनत, माझ्या आईचं प्लॅनिंग, तिचं डेडिकेशन, माझ्या बाबांचा पाठिंबा, पारू. बिकॉज ऑफ दिस आर कंपनी इज ऑन द पाथ ऑफ सक्सेस. पारू कोण? पारू आमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर. ती जेव्हापासून आमच्या कंपनीत आली आहे, आमच्या कंपनीने फक्त ग्रोथ बघितली. इनफॅक्ट शी इज लकी. Excuse me. Hey, sorry. I'm so sorry. I'm really sorry. So sorry. तू इकडे काय करतेस? या प्लीज. ऍक्च्युली मला अहिल्या मॅमने सांगितलं की प्रोजेक्टचे ब्लूप्रिंट्स तुझ्याकडे आहेत. सो म्हणलं ऑन द वे आता एक काम तुझ्या. करूया, आपण ऑफिसमध्ये बसून बोलू. प्लीज एक्सक्यूज मी. बस किती काढाल फोटो? प्लीज दिस वे. सो आम्ही प्रिया आणि मॅमशी आजच डिस्कस केलं अबाउट द ब्लूप्रिंट्स. Yeah. आय विल वर्क ऑन दॅट आणि आपण डिस्कस करूयात. आणि असंही तुला माहिती आहे, आम्ही ज्या बिल्डिंग्स बनवल्या त्याची कार्बन फुटप्रिंट ऑलमोस्ट क्लीन आहे. आणि आम्ही ज्या बिल्डिंग्स बनवतो
त्या सगळ्या इको फ्रेंडली असतात. आदित्य, यू कॅन रिसीव्ह द कॉल. आय एम सो सॉरी. जस्ट 1 सेकंड. हॅलो, काय झालं? मी एका महत्वाच्या डिस्कशनमध्ये आहे. जेवलात का? अरे जेवेन थोड्या वेळाने. काय झालं बोल ना. थोडं ये ना कशा पाहिजे. आता लगेच जेवून घ्या तुम्ही. आधीच काही न खाता घराबाहेर पडलं आणि आता वाजलेत किती बघितलं ना. हे बघा, ते मला काय बी माहित नाही. आत्ताच्या आत्ता हातातली समधी कामं बाजूला ठेवा आणि जेवून घ्या पटतीशी. मी अर्ध्या तासाने पुन्हा फोन करून विचारेन. तुमचं जेवण झालेलं पाहिजे, समजलं? ओके ओके ओके, मी जेवतो. आता तुम्हाला काम करू देणार नाही. बाय. प्लीज. सॉरी. समज स्पेशल. या खूप स्पेशल. बेसिकली मी जर आता ती जे काय बोलली आहे ते ऐकलं नाही तर ती इथे येऊन थैथयाट करेल आणि तुझी शाळा घेईल. ओके. तिने एक स्पेशल डिश पाठवली आहे आणि तिचं म्हणणं आहे की अर्ध्या तासात खाल्लं पाहिजे. इफ यू डोंट माइंड आपण लंच करूया आणि त्यानंतर हे डिस्कशन कंटिन्यू करूया. शुअर. आय द वे अशी मला क्लॅरिटी मिळाली आपल्या प्रोजेक्ट बद्दल. ओके. सो आय गेस आय स्टडी आणि मग त्यानंतर पण डिस्कस करूया. वर्क्स. प्लीज दिस वे. प्रिया, प्रिया ग, घात झालाय. तिने फसवलं आपल्याला. मोठा घात झालाय. काय झालं? तुम्ही शांत व्हा. अगं तिने गेम केला. मी काय केलंय? तुम्ही शांतपणे सांगाल का मला? ती काल आलेली अनुष्का, तिचं आणि आपल्या आदित्यचं लग्न ठरलंय हे सगळ्या जगाला कळलंय पण आपल्याला नाही माहिती. काय? बघ. असं नाही माहिती आपल्या कोणालाच. अशा व्हिडिओजवर आजकाल विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे, पण अशा प्रकारे हे जगासमोर नको आहे. अहिल्या मॅडमशी बोलायला. अगं माझा फोन. देवी, थँक्यू. स्टाफचं जेवण झालं सगळ्या? वय आणि तुझं? वय मी आणि सावित्री आत्या एकत्रच बसलो होतो. मी आलेच. ए प्रिया, ए पारू थांब. अहिल्या मॅडम. अगं थांब, आदित्याची बातमी आली आहे. प्रिया जरा मूर्ख आहे का? हिने माझा फोन का दिला वहिनींकडे? वहिनी रागात आल्या आणि त्यांनी माझा फोन फोडून टाकला तर? वहिनी बघा ना, आपल्या आदित्यचा आणि ती काल आलेली मुलगी काय अनुष्का, दोघांचा फोटो आलाय आणि लग्न करणारे म्हणतात. मागच्या वेळी पण नाही का पारुनी आणि आदित्यनी लपून लग्न लग्न नाही केलं. जाहिरात होती ती, पण आता परत हे असं म्हणून फार काळजी वाटते आपल्या आदित्यची. काय झालं? दामिनी, तू जेव्हा जेव्हा काहीही बोलायला तोंड उघडतेस तेव्हा काहीतरी चुकीचंच बोलतेस. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, अशा बातम्या येत राहतील. बरोबर बोलताय तुम्ही अहिल्या मॅडम. दामिनी काकू, मीडियाजमध्ये अशा बातम्या पसरतच असतात आणि र्युमर्स पसरायला वेळ नाही लागत. आपण या सगळ्याला एवढं महत्व नाही दिलं पाहिजे. आई, काय झालं? तुम्ही असे स्टंट का? अरे आदित्य, काय झालं म्हणून आम्हाला काय विचारतोय उलट? तुला माहिती नाहीये का काय झालं? हे बघ, तुझा आणि त्या अनुष्काचा फोटो व्हायरल झालाय. तुम्ही लग्न करणार आहे असं म्हणते अख्खं मीडिया. दामिनी, नाही वहिनी नाही.
यावेळी तुम्ही मला सगळी चौकशी नीट करूनच द्या. आदित्य, तू काही केलं नाहीयेस ना? नाही, आपण काही केल्याशिवाय थोडीच अशा व्हायरल होतात बातम्या. काय आहे ना, मी लहानपणापासून ऐकलंय, जिथं शिस्त तिथूनच धोर निघतो, है ना? शिस्त असतं की जळतं असतं, मरू देत. आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त एकच काम आहे, ते म्हणजे आगीत तेल ओतत राहायचं. ते काम आपल्याला परफेक्ट जमतं. नाही का लास्ट टाइम तुझं आणि पारूचं लग्न झालंय असं दामिनी. आता अति होत आहे. पारू, तू आज जा. वय आई तुझा आणि अनुष्काचा फोटो व्हायरल झालाय, यात तुझी काहीही चूक नसणार आहे हे कळतंय मला. या पण त्या बेजबाबदार पत्रकारांना हे कळायला नको. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता काही पोस्ट करून टाकतात. यांच्या ब्रेकिंग न्यूजच्या नादात एखाद्याच्या इमेजवर काय परिणाम होऊ शकतो याचा जराही विचार करत नाहीत का हे? कधी कधी असं वाटतं सगळ्यांना समोर उभं करावं आणि विचारावं, हीच का तुमची पत्रकारिता म्हणून. अहिल्या मॅडम, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज बाबतीत हे पहिल्यांदा घडत नाहीये. आणि इतक्यातच मीडियाजवाल्यांनी किती बातम्या छापल्या. बघा, आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला हवं. आई तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस, मी करतो सगळं सॉर्ट आउट. अरे आदित्य, कधी पण इंटरनेटमुळे सगळीकडे बातमी पसरली आहे. मला असं वाटतं बिझनेसला खूप मोठा लॉस होणार आहे. लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर बातमी पसरेल. हो 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 दामिनी काकू, हो लवकर केलं पाहिजे म्हणून टेन्शन घेऊन काही होणार आहे का? तू तू प्लीज प्लीज शांत हो. आई मी इंटरनेटवरून सगळं कॉन्टेंट काढायची व्यवस्था करतो. त्याची काही गरज नाही. मी सगळं डिलीट केलंय. कसं? मीडियामध्ये काही जण ओळखीचे आहेत आणि ज्या काही फेक पोस्ट आउट झाल्या होत्या त्याही डिलीट केल्या. बरं गेलं. पण ह्या सगळ्याचा तुलाही त्रास झाला असेल, तेवढंच टेन्शन आलं असेल ना? नाही मॅम, जे काही पब्लिश झालंय ते काही चुकीचं नव्हतं. हो, वाईट का वाटेल? आणि तुम्हाला माहिती आहे मीडिया कशी वर्क करते. त्यांनी मला आणि आदित्यला एकत्र पाहिलं आणि त्यांनी फोटोज क्लिक करून त्यांच्या हिशोबाने तर्क लावले. आणि त्यांना त्यांचे न्यूज चालवायचे असतात ना. सो मला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. इनफॅक्ट त्यांनी आता बिझनेस रिलेटेड पब्लिश केलं, पण ते पर्सनल आयुष्यात पण खूप ढवळाढवळ करतात. आय डू मॅनेज दॅट. हो, बरोबर बोलतेस ना अनुष्का. आम्हाला ना अशा फेक न्यूजची सवयच झाली आता. मागच्या वेळी पण आदित्यचं आणि पारूचं पळून जाऊन लग्न झालं. दामिनी, बास प्लीज, तुझं तोंड बंद ठेव. मॅम एक मिनिट, मी समजावते त्याला. तुम्ही कोणत्या न्यूज बद्दल बोलताय? मी आणि आदित्य नवीन व्हेंचर खोलणारे हेच ऐकलं ना तुम्ही, की त्या न्यूज बद्दल नाही? कोणती न्यूज? नाही 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 नाही, हे मला नाही माहिती. तुमच्या दोघांचा फोटो आलाय आणि त्यावर असं लिहिलंय की तुम्ही दोघं लग्न करणार आहात. तुमच्या दोघांचं लफडं आहे. दामिनी मॅम, नाही नाही, लफडं हा शब्द माझा नाहीये, मुळात ही भाषाच माझी नाहीये. जे लिहून आले ते वाचलंय मी. मॅम, कोणी काहीही छापू दे, आपल्याला आपली बुद्धी वापरायला पाहिजे ना. आणि अशा फेक न्यूज बरेचशा सेलिब्रिटीज बाबतीत येतात. मोठं असण्याची, श्रीमंत असण्याची, प्रसिद्ध असण्याची हीच तर किंमत मोजावी लागते. मग यांना घाबरून जाऊन डिस्टर्ब होऊन बसलो, पुढे कसे जाणार? काम कधी करणार? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पर्सनल लाईफ कधी जगणार? मला एक गोष्ट समजत नाही, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आली की त्यांची जोडी लावली पाहिजे, हा कोणता न्याय आहे? त्यांच्यात मैत्रीचं नातं असू शकतं,
एक व्यवसाय असू शकतो किंवा गुरु शिष्याचं नातं असू शकतं किंवा अजून काही असू शकतं. पण एक मुलगी आणि मुलगा एकत्र आले की त्यांचं लग्न लावून टाकायचं, हे काय आहे? लग्न ही खूप खाजगी बाब आहे. ज्याला लग्न करायचंय त्याला त्या व्यक्तीबद्दल मनातून वाटलं पाहिजे, मनातून फिलिंग्स वाटल्या पाहिजेत, इमोशन्स वाटले पाहिजे. मला या व्यक्तीसोबत राहायचंय. तुम्ही जोडी लावून दिली म्हणून जाऊन लग्न करायचं असं होत नसतं. अशा नात्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते कम्पॅटेबिलिटी. नाती अशीच बनतात, कळलं? किती बोलली, पण भारी बोलली. बस. सॉरी. अगं प्रिया, बस ना इथे. इथे बसलीस तरी चालेल. नाही ठीक आहे. आईला मी काय ऐकतोय? मीडियावरती काय दाखवतात ते? हो, त्या बातम्या आल्या होत्या, पण अनुष्काने ते सगळं मॅनेज केलं. तू ओकेस ना? या आय एम ऑल राईट. आणि तुझ्या घरचे? आय गेस सर तुम्ही विसरलात. मला हक्काने रागवणारं, दुःखात समजावणारं आणि प्रेमाने पाठीवरती थाप देणारं असं जवळचं कोणीच नाहीये. सॉरी सॉरी. इट्स ओके. असं म्हणायला गेलं तर मामा मामी आहेत, माझ्या जवळ राहतात. पण तो दिवस मला अजून सुद्धा आठवतो. माझे बाबा बिझनेसमॅन होते आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आई बाबांनी घरी रात्री पार्टी ठेवली होती. मी त्यांना हट्ट केला की आई बाबा आज तुम्ही दोघंही मला शाळेत सोडायला यायचं. तर हसत हसत तयार झाले. मग काय, आम्ही वाटेत आज रात्री पार्टीला काय काय मज्जा होणार, काही नाही होणार, हे सगळं चर्चा करत गेलो. पोहोचलो सुद्धा. आणि मग मी आईबाबांच्या गालावर एक पापी दिली आणि त्यांचा निरोप घेतला. आणि तो शेवटचा निरोप असेल असं मला कधीच वाटलं नाही. माझी आई अपघातात जागच्या जागी गेली आणि बाबा काही दिवस हॉस्पिटलमध्येच होते, रिकवर होत होते. ते तुझं रिकवर झाले आणि त्यांना कळालं की माझी आई अपघातातच गेली आहे. ते रडले नाहीत. ते मलाच समजावत राहिले की ठीक आहे वगैरे. मला असं वाटलं की हा बहुतेक सगळं नॉर्मल होणार आहे आता. त्या दिवशी बाबा झोपले. ते झोपले परत उठलेच नाहीत. आय एम सॉरी. मी वीक वगैरे काही नाही आहे, पण आई बाबांचा विषय निघाला की थोडंसं असं होतं. सो या आय गेस मला थोडंसं फ्रेश व्हावं लागेल. इट्स ओके, इट्स ओके. पारू, अनुष्काला आपली गेस्ट रूम दाखव. या आय बी बॅक. वहिनी, मी आलेच. हा, या
अनुष्का मॅडम, मी समजू शकते तुमचं दुःख. मी लहान असतानाच माझी आई गेली आणि माझा बा इकडं शहरात नोकरीसाठी आला. पारू, आपण स्त्री आहोत आणि ह्या स्त्रियांसारखं या जगात कोणी कणखर आहे का?